नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वांना सहज जमेल इतकी सोपी डिझाईन आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपली गळा उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघू शकता चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2-2 इंच उंचीला 2 इंच आणि रुंदीला 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल मी आडव्या रेषा आखलेल्या आहेत, त्या पद्धतीनं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लाऊज असा ओपन करायचा आहे आणि मधून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे हा गळ्याचा मध्यभाग आहे. तर बघू शकता आता आपले हे असे जे आपण कट केलेलं आहे ना त्याचे पीसेस तयार झालेले आहेत. आता आपल्याला छान असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं तयार करून घेणार आहे. तर खूप सोपी, खूप सिंपल अशी ही डिझाईन आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जमणार आहे ही डिझाईन. ह्या डिझाईनला जास्त काही किचकटपणा नाही आहे किंवा जास्त पण आकार उकार नाही आहे. अगदी सिंपल पद्धतीनं मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला ही डिझाईन. आता जे कटिंग केलेलं आपण 2 इंच रुंदीला आणि 2 इंच उंचीला, त्याचे आपल्याला छानसे त्रिकोण करून घ्यायचे आहेत एकसारखे व्यवस्थित. तर ह्या पण साईडला त्या पद्धतीनंच आपल्याला त्रिकोण करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती सुंदर असे त्रिकोण आपले तयार झालेले आहेत. फिनिशिंग येण्यासाठी थोडंसं शिस्तीत शिस्तीत अशी टीप मारून घ्या. तर बघू शकता आपले छान कसे त्रिकोण तयार झालेले आहेत. आपण एक्स्ट्रा लावलेले नाहीत, तर ब्लाऊजमध्येच कट करून आपण त्यापासूनच त्रिकोण तयार केलेले आहेत. तर साडीचा कलर हा ऑफ व्हाईट आहे, ब्लाऊज पीस असा रेड कलरचा आहे. तर मी अशी पट्टी ऑफ व्हाईट कलरची लावलेली आहे आणि बघू शकता अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे युनिक अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. तर तुमच्या साडीचा कलर कुठला आहे, कॉन्ट्रास्ट आहे, तर तो कॉन्ट्रास्ट कुठला कलर आहे तो वापरा, म्हणजे अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला येतो. तर बघू शकता अशा पद्धतीने इकडची साईडची पट्टी जोडून झालेली आहे. आता ह्या साईडची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे कापड एक्स्ट्रा होतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर बघू शकता किती छान पद्धतीने दोन्ही साईडला पट्टी जोडल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशी छान अशी लेस गोल्डन कलरची लावायची आहे आपल्याला. तर बघू शकता पूर्ण गळ्याच्या साईडनं अशी लेस लावून घ्यायची आपल्याला. एकसारखी टीप येऊ द्या. फिनिशिंग कडं शक्यतो बारकाईने लक्ष द्या, कारण आपलं सर्व ब्लाऊज हा फिनिशिंगवर अवलंबून असतो. तुम्ही जरी नवीन शिकणारे असाल तर हळूहळू प्रॅक्टिस करा, नक्कीच तुमचं फिनिशिंग सुधारणार आहे. तर बघू शकता या पद्धतीनं पूर्ण गळ्याला अशी लेस लावून घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. जे एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल, जे सुतं किंवा धागे असतील ते आपल्याला कट करून टाकायचे आहे. बघा असं किती सुंदर आणि युनिक लुक आपण आपल्या ब्लाऊजला दिलेला आहे. तुम्ही याच पद्धतीनं तुमच्या छान असं साडीवरचा ब्लाऊज नक्की शिवू शकता. खूप कमी वेळेमध्ये, खूप साध्या पद्धतीनं आणि खूप सिंपल पद्धतीनं अशी सोपी ही ब्लाऊज डिझाईन आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला हवा असेल तर एखादा पॅच वगैरे पण तुम्ही खालच्या साईडला लावू शकता. तर हा बघू शकता हा कलश आहे, म्हणजे कलशचा पॅच आहे. तर तो असा तुम्ही जोडू पण शकता किंवा शिलाई मशीननं त्याच्यावरती स्टिचिंग पण करू शकता. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.